शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये शिवनेरी 45 अर्लीवालीच्या. आणि बघा लवकर येणारं वाण आहे हे अर्ली एकदम. आणि इथं बघा आपली कापणी आज चालू केलेली आहे. आणि आपली फवारणी करण्यासाठी जे माणसं येतात ते आज आपल्या हरभऱ्यावर फवारणी करण्यासाठी आले होते. त्यांनी ज्या तुरीवर फवारणी केली 2 ओळीतलं अंतर 12 फूट आहे आणि 2 रोपातलं अंतर 1 फूट आहे. आता बघू त्यांनी असा प्रश्न केला की किती झाडामध्ये एक पेंडी निघते. तर बघू आपण त्यांच्या समोरच आपण किती झाडं आहेत तर एक पेंडी निघते बघा. तर तुम्ही कापायला सुरुवात करा आणि पहा आता तुमच्या डोळ्यात देखत किती झाडामध्ये आत्तापर्यंत आम्ही एका झाडाला एक पेंडी, 2 झाडाला एक पेंडी आणि 3 झाडाला पण एक पेंडी अशा प्रकारे काढलेली आहे. परंतु आता हे एका झाडाचा माल कापला म्हणजे कापणं चालू आहे. आता दुसऱ्या झाडा अजून सुरुवात केली नाही तर दुसऱ्या झाडाचा माल आता कापणं चालू आहे. पहिल्या झाडाचा माल राहिलेला आहे थोडा. बघू आपण 3 झाडामध्ये कशा प्रकारे इथं एक पेंडी निघते का किती झाडात निघते बघू आपण. हळूहळू बोटाला लागेल, हळूहळू घाई करू नका. तर 12 फुटावर एक ओळ आपण घेतलेली आहे. 2 रोपातलं अंतर 1 फूट घेतलेलं आहे आणि 2 वेळेस खताचे डोस झालेले आहेत. आणि फवारे जे आहेत हे 4 फवारण्या झालेल्या आहेत याला इमामेक्टिनच्या. आणि अशा प्रकारे व्यवस्थापन एकदा पाणी पण दिलेलं आहे आपण या तुरीला. आणि पहिले 1 पाणी अशा प्रकारे 2 पाणी समजा. आणि खताच्या मात्रा 2 दिलेल्या आहेत. आणि भरगच्च वाढली बघा. अशा प्रकारे झालं का 3 झाडं. 3 झाडामध्ये आपल्याला एक पेंडी मिळालेली आहे. त्या पेंडी बांधा बरं. पेंडी बांधा आणि याच्यावर आडवी ठेवा. बघू किती एका पेंडीला 1 किलो माल होईल का. होते माल निघल. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे एका पेंडीला 1 किलो माल निघेल असं ते सांगतात. त्यांनीच फवारणी केली. आपल्याला आत्तापर्यंत 4 फवारण्या तुरीवर केल्या आणि हरभऱ्यावर पण 4 फवारण्या झाल्या. आपल्या पलीकडे हरभरा आहे आपला साड्या लावून पलीकडे ते डुकरं खाऊ नये म्हणून तार बांधून. आणि इथं आहे आता तूर. तर बघा URV परिकरयुक्त असल्यामुळं फक्त इमामेक्टिनच चालते. पाणी दिल्यामुळे लेट झाली. बघा अशा प्रकारे पेंडी तयार झाली. 1 किलोच्या वर माल किंवा 1 किलो तर 100% निघते. आडवी टाका बरं, आडवी. तर अशा प्रकारे बघा एका 3 झाडा मिळून आपल्याला इथं 1, 2, 3 मिळून आपल्याला एक पेंडी इथं माल निघालेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे. तर असं उत्पादन या तुरीपासून आपल्याला येऊ शकते भरगच्च. आणि आपल्याला साधारणतः इथं 220 फूट किंवा 200 फुटाची आपल्याला इथं ओळ आहे 10 पाईपाची. तर त्यापासून किती उत्पादन निघते ते आता बघू आपण काही दिवसांनी. तर ही आहे शिवनेरी 45 अर्लीवाली. बघा हे बघा यांनी हे झाड इथं एक फांटा मोडला की झाड आहे ते फांटासाठी बघा. एकच फांटा मोडला आपण इथं बघू शकता. या तुरीचा एकच फांटा मोडला. एवढा कुठला मोडला पाहू द्या. हे बघा अजून याला बाकी आहे. आपण बघू शकता अजून 3 फांटे बाकी आहेत. तर त्याला बूड धरा बरं असं. भरगच्च बूड एकदम जबरदस्त बूड आहे सर. आपण इथं बघू शकता अजून एका झाडाला एक पेंडी सुद्धा निघू शकते त्याच्या आहे ना. एका झाडाला एक पेंडी निघते. अशा प्रकारे काही झाडांना एक पेंडी पण निघते. तूर शिवनेरी 45 अर्लीवाली बघू शकता आपण. आणि 4-5 दाण्याची शेंग आहे भरगच्च वाळलेली आहे. बघा आपण बघू शकता. एकच झाड